ज्या पद्धतीने ते देवखेळ करतात किंवा पालखी फिरवतात, त्याची पूजा करतात, मग रात्रभर त्याच्याबद्दल गाणी गातात सगळेजण एकत्र. आय एम शुअर महाराष्ट्रातले इतर म्हणजे विदर्भ, मराठवाडा सगळीकडे घाटावर राहणाऱ्या माणसांना पण ही उत्सुकता असणार की कोकणातले नेमके खेळ काय आहेत. शंकासूर हे पात्र मला नेहमी आकर्षित करत होतं की मला त्याच्यात खूप वेगळेपण जाणवलं, मला त्याच्यात गूढता पण जाणवत होती. मला प्रचंड आवडतं, जी मी नाही ती भूमिका करायला मला खूप आवडतं. खूप काम केलेलं असं स्क्रिप्ट येणं खूप कठीण असतं, खूप वेळा कमी वेळा होतं. ह्याच्या बाबतीत असं होतं की आपल्याला वाचताना ऐकताना व्हिज्युअल दिसत होते. शिमगा सुरू झाला की शंकासुराचे बरेच व्हिडिओ व्हायरल व्हायचे. सो मी ते एकूण एक व्हिडिओ बघितले होते, कारण मला ना त्या पात्राविषयीचं जाणून तर घ्यायचं होतं आणि मला त्याच्यावर काहीतरी करायचं होतं. पहिल्यापासून चॅलेंजिंग आहे आणि म्हणून ती आम्हाला एक्साइट करते. पुण्यातल्या लोकांनी तर पाहाच, आणि जे कोकणचे नाही आहेत ते नेमकं काय असतं हे बघण्यासाठी नक्की देवखेळ ही आमची वेबसिरीज झी5 वर नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, झी5 मराठी नेहमीच आपल्यापर्यंत आपली परंपरा, संस्कृती आणि मातीतल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. ह्या नवीन वर्षीसुद्धा अशीच एक नवीन आणि सुंदर कथा आपल्यापर्यंत पोहोचते, ती म्हणजे आपल्या कोकणातल्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेली देवखेळ ही वेबसिरीज. आणि ह्या दमदार वेबसिरीजचे दमदार स्टारकास्ट टीम आणि कथा मांडणारे डिरेक्टर आज आपल्यासोबत आहे. तर चला स्वागत करूया महाराष्ट्राचे मेगा सुपरस्टार अंकुश चौधरी सर यांचं, आणि सगळ्यांच्या मनात राज्य करणारी प्राजक्ता माळी. आणि ही वेगळी कथा म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली एक जी थीन लाईन असते ती मांडणारे, ही कथा मांडणारे डिरेक्टर चंद्रकांत सर. तुमच्या तिघांचं सुद्धा मी नवराष्ट्रमध्ये सगळ्यात आधी स्वागत करते. धन्यवाद. आणि कसे आहात हा पहिला प्रश्न. मस्त, एकदम एक्साइटेड. 2026 सुरू झालंय आणि नवीन वेबसिरीज सुद्धा येते, तर ह्या वर्षाकडनं काही अपेक्षा किंवा काही एक्सपेक्टेशन काही आहेत का? ही वेब सिरीज लोकांना खूप आवडो अशी खूप इच्छा आहे. तथास्तु. सगळ्यांनी खूप छान एफर्ट्स घेतलेत, त्याचं काहीतरी चांगलं चीज व्हावं अशी आमची 2026 मध्ये इच्छा आहे. हो का प्राजक्ता मॅम, तुमचं? हे सगळं मम आणि बरेच सिनेमे मराठीमध्ये अननोटीस जात आहेत. 2026 मध्ये सगळे चित्रपट, सगळा कॉन्टेंट प्रेक्षकांनी उचलून धरू, त्यांनी तो पाहावा आणि अप्रिशिएट करावा अशी पण माझी इच्छा आहे. माझी तर इच्छा आहे की देवखेळच्या निमित्ताने आत्तापर्यंत जे OTTमध्ये उत्तम विषय आहेत मराठीचे, ते पुन्हा नव्याने बघितले जावे. खूप छान. मी देवखेळ ह्या विषयावरतीच येईल. तुम्ही कधी स्वतः पहिल्यांदा देवखेळ हा अनुभव घेतला आहे का? म्हणजे पाहिला आहे का हा खेळ, आणि नेमकं काय आहे ह्याबद्दल मला ऐकायला आवडेल. मी मागे शूटिंगच्या दरम्यान कोकणात होतो आणि जिथे आम्ही शूट केलं गुहागरमध्ये तिथेच होतो नेमका. आणि नेमका शिमग्याचा काळ चालू होता आणि त्यावेळेला शंकासूर काय असतं जे ऐकून लहानपणापासून माहिती होतं की शिमग्याच्या वेळेला येतात किंवा ते देवखेळ करतात वगैरे वगैरे, पण इतकं डिटेलमध्ये कधी मी बघू शकलो नव्हतो फक्त. आणि योग जुळून आला, मला ते बघायला मिळालं ज्या पद्धतीने ते देवखेळ करतात किंवा पालखी फिरवतात, त्याची पूजा करतात, मग रात्रभर त्याच्याबद्दल गाणी गातात सगळेजण एकत्र. लोक शहरातून खास सुट्ट्या काढून गावाकडे येतात आणि गर्दी असते पूर्ण, सगळ्या घरावरती पालखी फिरते वगैरे, हे सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यामुळे मला त्याचं आकर्षण खूप होतं. पण मला माहीत नव्हतं की मी कधीतरी जाऊन पुन्हा एकदा गुहागरला जाईन आणि देवखेळवर काहीतरी एक वेबसिरीज करेन. प्राजक्ता? मला ॲब्सल्युटली काहीही माहिती नव्हतं. मी तशी घाटावरची, त्यामुळे तसा काही संबंध पण आला नाही. फक्त मला फार आकर्षण होतं. आता सेटवर, आमच्या जत्रेच्या सेटवर खूप कोकणात बेस असलेले मंडळी आहेत. तर तू गणपतीत असायला पाहिजे कोकणात, तू शिमग्याला असलं पाहिजे, तू ये. आणि मी पण खूप त्यांना प्रॉमिस देते की हो, मला खरंच बघायचं आणि मला जाणून घ्यायचं की एवढं काय आहे की सुट्ट्या 6 महिने आधीपासून गणपतीतल्या सुट्ट्या घेतात चाकरमानी लोक, शिमग्यासाठी घेतात. आणि एवढं काय असतं हे, याची खूप उत्कंठा होती, उत्सुकता होती. आणि आय एम शुअर महाराष्ट्रातले इतर म्हणजे विदर्भ, मराठवाडा सगळीकडे घाटावर राहणाऱ्या माणसांना पण ही उत्सुकता असणार की कोकणातले नेमके खेळ काय आहेत. आणि त्या सगळ्यांना आता डायरेक्टली कोकणात न जाता देवखेळच्या निमित्तानं अख्खा कोकणामधला जो काय खेळ आहे, जी काय परंपरा आहे, हे सगळं त्यांना देवखेळच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. माझ्यासारखंच. खूप छान. मी खरं सांगू, मी स्वतः कोकणातली आहे आणि त्यामुळे जेव्हा हे कळालं की देवखेळ ही सिरीज येते, वेब सिरीज, तेव्हा असं वाटलं आपली काहीतरी गोष्ट कुठेतरी आता OTT प्लॅटफॉर्मवर येते आणि ती सगळ्यांना बघायला मिळणार आहे. चंद्रकांत सर, तुम्ही काय सांगाल? देवखेळ तुमच्यासाठी हा नेमका काय आहे? म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय का? अनुभव खरं तर ह्या सिरीजमधूनच घेतला असं मी म्हणू शकेल, कारण याचं रिसर्च आम्ही बऱ्यापैकी करत होतो. गोष्ट जेव्हा ठरली, काल्पनिक गोष्ट आहे, म्हणजे देवखेळ ही याला एक फक्त मातीतल्या परंपरेशी आणि
तिथे असणारं शंकासूर, पालखी, शिमगा या बॅकड्रॉपवर घडणारी घटना आणि एक गोष्ट, जी अशी एक गोष्ट म्हणून माझ्या डोक्यात, जसं तुम्हाला म्हटलं की शंकासूर हे पात्र मला नेहमी आकर्षित करत होतं, की मला त्याच्यात खूप वेगळेपण जाणवं, मला त्याच्यात गूढता पण जाणवत होती, मला त्याच्यात खूप आणि आता तर सोशल मीडिया आणि यामुळे ना तर शिमगा सुरू झालं की शंकासुराचे बरेच व्हिडिओ व्हायरल व्हायचे. सो मी ते एकूण एक व्हिडिओ बघितले होते, कारण मला ना त्या पात्राविषयीचं जाणून तर घ्यायचं होतं आणि मला त्याच्यावर काहीतरी करायचं होतं. आणि त्यातच मला एक असं असतं ना की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून युनिव्हर्सकडे मागताना ते कुठेतरी ऐकत असतं. सो सेम या बाबतीत घडलं. या सिरीजने खूप नवीन लोक माझ्या आयुष्यात आली, जसं अंकुश सर आहे, प्राजक्ता मॅम आहे, सॉरी. तर तसंच हे लेखक जे आहेत निखिल आणि गौरव यांचं माझं काहीच ओळख नव्हती, पण मी ना कोकणातले लेखक शोधत होतो, का तर मला त्या गोष्टीला न्याय देता आला पाहिजे या पद्धतीने. आणि एक माझं मालिका करत असताना माझे 3-4 असोसिएट डिरेक्टर असे छान मित्र आहेत. सो त्यांच्या ग्रुपमध्ये मी बोललो, माझ्या डोक्यातनं ही कल्पना आहे, आणि ते कोकणातले आहेत दोघे तिघं. सो मग त्यांनी मला सांगितलं की निखिल, आणि मी त्यांना सांगितलं मला तरुण मुलं हवी आहेत. म्हणजे ही वेबसिरीज करताना मी ते फार डोक्यात ठेवलेलं की एक तरुण रक्ताची फळी तयार करायची, जेणेकरून ना सतत काहीतरी त्याच्यात ना प्रयोग करता आले पाहिजे. आपल्याबद्दल बोलतात का? ऍक्च्युली नाही, हे तरुणच आहेत खरं तर, आणि यांची एनर्जी अफाट आहे. म्हणजे तुम्ही आता मला इथे सांगायला काहीच हे वाटणार नाही अवघं. खरं तर 9 to 9 ही शिफ्ट असते, 7 to 7 ही शिफ्ट असते, पण या सिरीजला शिफ्ट ही नव्हतीच कधी. आणि कोणीही म्हणजे अंकुश दादा सकाळी 7 वाजता येऊन रात्री 1:30-2ला घरी, म्हणजे घरी म्हणून इन द सेन्स हॉटेलवर गेलेला आहे, आणि सकाळी 7लाही आलेला आहे. सो तरुणच आहे, त्याच्यामुळे हे सांगण्याचं कारण हे होतं, हे खरंच माझे तरुण आहेत. आणि मग त्या लेखकांना शोधलं मी पहिल्यांदा, मग मी त्यांना गोष्ट सांगितली, त्यांना ती आवडली, आणि मी त्यांना म्हटलं की याच्यामध्ये ना सगळा गोष्ट जरी ही माझी काल्पनिक असली तरी याला सगळं याचा कनेक्ट ना खूप मातीशी असला पाहिजे, आणि ते जर तुम्हाला वाटलं की हा होईल तरच आपण हे लिहूया किंवा करूया. आणि 2-3 दिवसानंतर आमची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण हे करतोय. आणि मग 7-8 महिने तर आम्ही फक्त गोष्टीवर काम करत होतो, कारण तुम्ही म्हटलं तेच की ती जरी आपण एक परंपरा, पालखी, शंकासूर हे सगळं जरी दाखवलं तरी त्याचा एक इतिहास आहे, पुराणातले त्याचे काही दाखले आहेत, आणि शेवटी एक भावनिक नातं आहे लोकांचं. सो ते मांडत असताना त्यालाही कुठे छेद गेला नाही पाहिजे, त्याची जी काही पुण्याई आहे, त्याचं जे पावित्र्य आहे ते राखलं गेलं पाहिजे, आणि त्याच्यात आपली ही गोष्ट लोकांना आपली वाटली पाहिजे. सो 7-8 महिने आम्हाला याच्यातच जाण्याचं कारण, आणि येथे मला खरा देवखेळ कळत गेला खरं तर. आणि इथून देवखेळची मांडणी झाली आणि हा देवखेळ सुरू झाला. मी तुम्हाला दोघांना विचारेन, एका टप्प्यानंतर करिअरच्या आपण जेव्हा कोणतेही प्रोजेक्ट येतो तेव्हा आपण निवड करतो की ह्यातून आउटकम काय येणार. ते जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्या हातात आली, कोणती अशी गोष्ट होती की जी मनाला आवडली आणि वाटलं की ही गोष्ट किंवा ही वेबसिरीज आपण निवडावी, आणि सर तुमच्यासाठी तर फर्स्ट टाइम वेबसिरीज हा प्लॅटफॉर्म आहे, तर ह्या निवडण्यामागचं कारण काय होतं? गोष्ट खूप चांगली होती. म्हणजे मला स्वतःला घरात बसून वेबसिरीज बघायला आवडेल अशी गोष्ट होती, की बाबा मी ही न थांबता बघेन आणि ही लोकांना आवडेल. फर्स्ट टाईम करतोय मी वेबसिरीज. माझ्यासाठी काही वेगळे पण नव्हतं की मी ॲक्टिंगमध्ये काही चेंज करावं, पण जे काम करायला पाहिजे होतं ते डिरेक्टरने इतकं सुंदर केलं होतं, आणि रायटर्स त्यांनी करेक्ट ठिकाणी त्याचं प्रत्येक एपिसोड संपवलं की तुम्हाला कंपल्सरी सेकंड एपिसोड बघावं लागतं, परत थर्ड एपिसोड बघावं लागतं, ह्या लेवलला त्यांनी लिहिलं याच्यात. तेच मला खूप आवडलं, कारण खूप काम केलेलं असं स्क्रिप्ट येणं खूप कठीण असतं, खूप वेळा कमी वेळा होतं. ह्याच्या बाबतीत असं होतं की आपल्याला वाचताना ऐकताना व्हिज्युअल दिसत होते, त्यात आपल्या कोकणातला भाग, तिथे होणारे की देवखेळ, शिमगा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे मला ती कलरफुल गोष्ट मला करावीशी वाटलीच. प्राजक्ता? 2-3 मुद्दे होते. डेफिनेटली कथा सिरीजची आणि त्याची मांडणी. ऑल्सो मी नेहमी हा विचार करते की याच्यातून टेक अवे काय, प्रेक्षकांनी याच्यातून काय घ्यावं, काय घेतायत का मुळात, का आपलं डोकं बाजूला ठेवून या पिक्चर बघायला, असं आपण सिरीज बघायला असं आवाहन करतो, असं नाही आहे ना. तर ह्याच्यात खूप चांगला टेक अवे आहे, याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे, आपल्या आयुष्यात ते अंमलबजावणी करण्यासारखं आहे. प्रत्येक माणूस त्यातून काहीतरी घेऊ शकतो, आणि आपण एक बेटर ह्युमन बिंग कसे होऊ शकतो ह्याचा एक परिपाठ ठरवू शकतो. सो तो मला याच्यात फार मोठ्या प्रमाणात सापडला, आणि तो फारच हार्ड हिटिंग आहे. ऑल्सो जेन्युनिटी, इतके जेन्युन मेकर्स आहेत हे, आणि इतकं म्हणजे तळमळीनं काम करतायत, प्रामाणिकपण आहे, अशी माणसं पाहिजेत अजून आपल्याला.
एवढ्या सचोटीनं काम करणारी. त्यामुळे मला असं वाटलं की नो मॅटर वॉट, का किती पण तसं बघायला गेलं तर माझं स्क्रीन टाईम आहे ना खूप कमी आहे. पण मी हाच विचार केला, एकतर जी काही कथा आहे ती उत्तम आहे, ही आपण लोकांना सांगितली पाहिजे, लोकांनी ही पाहिली पाहिजे. आणि जे बनवत आहेत ते तितक्या प्रामाणिकपणे तळमळीनं बनवत आहेत ना, त्यांच्या बरोबरीनं आपण उभं राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांचा प्रामाणिकपणा मला फार भावला. अर्थात अंकुश दादा होते, ही पण एक ॲड ऑन गोष्ट होतीच की येस पुन्हा एकदा आपल्याला काम करायला मिळेल. आणि झी5 मला पुन्हा एकदा, जसं मी यांच्याबाबत म्हणेन, मला झी5ला मला सुद्धा असं वाटतं की त्यांची एनर्जी आपल्याला मिळाली, आपण पण आपली एनर्जी त्यांना द्यावी, सो दॅट आपण मराठीमध्ये आता OTT प्लॅटफॉर्मच्या या जगतामध्ये आपण झी5 एकमेव आत्ता अविरतपणे काम करत आहे. तर आपण त्या प्रवासात असलं पाहिजे आणि आपण एनर्जी तिथे पुट ऑन केली पाहिजे. कारण खूप अशा मातीतल्या रूटेड गोष्टी आहेत ज्या आपण मांडू शकतो, पण आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत प्लॅटफॉर्म. तर झी5 करते, तर आपण त्यांना ते इनपुट दिलं पाहिजे आणि आपण केलं पाहिजे. सो या 4-5 गोष्टी मला ट्रिगर करत होत्या. मी खरं सांगू, पर्सनली जेव्हा अंकुश चौधरी हे नाव जेव्हा येतं तेव्हा मला मन धागा धागा माझ्या मनात सुरू होतं. दिग्या दिसतो, दगडी चाळे दिसते, आणि जेव्हा प्राजक्ता माळी येतं तेव्हा जुळून येती रेशीम गाठी आजही आठवतात, आणि फुलवंती दिसते. तर ही जी भूमिका आहे देवखेडमधली, ही काय वेगळी आहे आणि ही कशा पद्धतीने छाप पाडेल प्रेक्षकांवर, ह्याबद्दल? आधी मी ह्या आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टींपेक्षा अतिशय वेगळी भूमिका आहे आणि तसंच असलं पण पाहिजे. मला प्रचंड आवडतं, जी मी नाही ती भूमिका करायला मला खूप आवडतं. कारण कलाकार म्हणून तेच तर एक वरदान आहे ना आपल्याला, की एका आयुष्यात 50-100 आयुष्य जगून घ्या. सो ही सारिका निमकर ॲब्सल्युटली माझ्या आयुष्याशी अतिशय भिन्न असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय लेयर्ड, खूप भावनांचे पदर असलेलं कॅरेक्टर आहे. आणि या कथेमध्ये ते अशा ठिकाणी प्लेस आहे की अगदी कसरत आहे दोरीवरची, इकडे 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 ती पडू शकते, अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. तर आधी कधी न पाहिलेली प्राजक्ता, सारिका तुम्हाला बघायला मिळेल, एवढं मात्र नाही. खूप छान काम केले. म्हणजे प्राजक्ता माळीचं एक वेगळं रूप बघायला मिळेल हो, असं मी म्हणू शकते. नक्कीच. अंकुश दादा, तू काय सांगशील? मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत केलेलं काम करताना मी असं नेहमी विचार केला, जसं आता तुम्हाला की मन धागा धागा किंवा दिग्या, तर मला असं वाटतं की ते रायटरने तयार केलेले माणसं आहेत, क्लोन आहेत ते. तसं ह्यातलं एक विश्वास सरंजामे हे क्लोन आहे, एक वेगळं कॅरेक्टर आहे. इमोशन्स आहे त्याच्यात, नंतर प्रेम आहे, वडिलांविषयी प्रेम आहे, आणि खूप सरळ चालणारा माणूस आहे, जे डोक्यात येईल ते करणार माणूस, कोणाचं ऐकणारा माणूस नाही आहे. असं कॅरेक्टर जेव्हा आपल्याला करायला मिळतं तेव्हा आपण हा विचार करतो की मागे केलेल्या कामांपेक्षा आपण ह्यात काय वेगळं करू शकतो. त्याच्यात मला हा फायदा झाला की डिरेक्टरांनी इतकं छान पद्धतीने ते केलेलं आहे की मला खूप एफर्ट्स करावे लागले नाही. त्यामुळे मी काय म्हणतात, रायटरने दिलेलं, डिरेक्टरने सांगितलेलं मी करत गेलो, आणि त्यांनी जिथे थांबवायचं सांगितलं की बाबा हे नका करू, हे बरोबर नाही वाटत, ह्याच्याऐवजी आपण हे करून बघूया, त्या गोष्टी इनपुटने मला खूप फायदा झाला. तर मला असं वाटतं की ते सगळं श्रेय ह्या लोकांचं आहे जे आत्ता मी कॅरेक्टर उभं करते. आणि मला खात्री आहे जेव्हा देवखेळ होईल तेव्हा या कॅरेक्टरला धरून, या गोष्टीला धरून अजून त्याचे वेबसिरीजचे वेगवेगळे सिरीज होतील असं मला खूप वाटतं, जर हे कॅरेक्टर्स हिट झाले तर. खूप छान. आणि म्हणजे अजून मुलाखती आम्हाला मिळतील. नक्कीच. लोकेशन कुठे आहे कोकणातलं, आणि ह्या लोकेशनवर काम करताना किंवा हे सिरीजमध्ये काम करताना तुम्हाला स्वतःला काही वेगळे अनुभव, की काही रिच्युअल्स आपण म्हणतो की ज्या नव्याने तुम्हाला कळाल्या, अशा काही आहेत का? एकतर ह्याच्यात जो सण आहे तो सण जनरली कोकणात साजरा केला जातो आणि खास त्यासाठी सगळी सुट्ट्या काढून तिथे येतात. तर हे होतं गुहागरमध्ये. ऑलवेज आम्ही गुहागरमध्ये गेलो आणि तिथे शूट केलं. तर मला असं वाटतं की गुहागर ही जागा इतकी कमाल आहे. शुद्ध हवा, उत्तम जेवण, चांगली माणसं आणि चांगले लोकेशन्स. जिथे कॅमेरा ठेवू तिथून खूप छान सगळ्या गोष्टी दिसतात. तर तिथे आलेले अनुभव मला असं वाटतं की ना, तिथल्या चांगल्या माणसांमुळे, त्यांच्या मदतीमुळे आमचं शूटिंग खूप छान झालं. आम्हाला दिवस रात्र काम करावं लागलं, पण कुणीही कंप्लेंट घेऊन आलं नाही. काही कॅरेक्टर्स असे आहेत की जे 2-2, 3-3 दिवसासाठी आले आणि काम करून निघून गेले परत मुंबईला. ते देखील खुश होते कारण त्यांचं कॅरेक्टर खूप छान होतं, हवा चांगली होती, माणसं चांगली होती, सगळे मेहनत घेऊन आले आणि स्क्रिप्ट उत्तम रेडी होतं. तर मला असं वाटतं की गुहागरची हा फायदा झाला की माणूस थकला नाही.
आणि रिच्युअल्स म्हणाल तर त्या दरम्यान काही रिच्युअल्स नव्हते, तेव्हा काही सण वगैरे काही नव्हते. पण आम्ही ज्या गोष्टीसाठी गेलो होतो, जिथे शंकासूर आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोललं गेलं, तर तिथे नेहमी ते खेळ खेळले जातात आणि त्याचं पावित्र्य राखलं जातं. तर आम्ही देखील पहिल्या दिवसापासून हे ठरवलं होतं की त्या पावित्र्याला आपण धक्का नाही लावायचा काही झालं तरी. आपली गोष्ट सांगायची, गोष्टीच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. शिमगा असेल किंवा शंकासूर असेल किंवा, कारण तिकडे मानतात, पाया पडतात, पुजतात त्याला. तर आम्ही ती गोष्ट खूप पाळली. ही जेव्हा हे शूटिंग होतं आणि लोकेशन होतं, कसा होता अनुभव या लोकेशनचा शूट करतानाच, आणि काही वेगळे अनुभव किंवा तिकडच्या रिच्युअल्स काही वेगळे तुला जाणवले का? बघ, कोकणाच्या सौंदर्याविषयी मी पामरानं काय फुलावं. जसं अंकुश दादा म्हणाले की कॅमेरा ठेव तिकडे, बनली, फ्रेमच बनली. येस येस. आणि तिकडचा निसर्ग, तिकडची माणसं, जेवण हे आहेच आहे. आणि तिकडची मंदिरं, म्हणजे आय स्टील रिमेंबर. आणि तिकडची घरं, आमचं ज्या घरामध्ये शूट होतं ना, तिथे मी म्हटलं मी इथे 1 महिना राहू शकते काम नसलं तरी. इतकं सुंदर जुनं घर, 120 वर्षापूर्वीचं घर होतं ते. खूप छान. इतकं सुंदर. तर तिथली मंदिरं, आणि तिथे एक मंदिर पण शिव मंदिर होतं. खूप सुंदर मंदिर आणि अतिशय शांत. काय म्हणतात ना, तिथे जाऊन खरं शांत या शब्दाचा अर्थ कळेल तुम्हाला. अशा जागा आहेत ते. म्हणजे मग नेक्स्ट टाइम अलिबाग सोडून कोकणामध्ये घर घ्यावं असं वाटेल का? नक्की. मी राहू शकते. एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. चहा की कॉफी? अंकुश सर, तुम्हाला चहा जास्त आवडतो की कॉफी? चहा. प्राजक्ता? चहा. अर्ली मॉर्निंग शूट की नाईट शूट? दोघांसाठी. नाईट शूट. प्राजक्ता? मॉर्निंग शूट. ओके. फिटनेस रुटीन कोणतं आहे जे दोघंही तुम्ही न विसरता रोज फॉलो करता? योगा. येस, अष्टांग योग आणि प्राणायाम. ओके. मराठी इंडस्ट्री काय वाटते आज? एक्साइटिंग आहे की चॅलेंजिंग आहे तिघांसाठी सुद्धा? पहिल्यापासून चॅलेंजिंग आहे आणि म्हणून ती आम्हाला एक्साइट करते. चंद्रकांत Same. सेम. ओके. एक भूमिका जी तुमच्या दोघांची फेवरेट आहे आणि जर का ते कॅरेक्टर जगायला तुम्हाला रिअल लाईफमध्ये मिळालं तर ते कोणतं असेल? विश्वास सरंजामे. पण तुम्ही जगताय ऑलरेडी. प्राजक्ता, तुला कुठली एखादी भूमिका की जी तुझी खूप फेवरेट आहे आणि ती रिअल लाईफमध्ये तुला ती भूमिका जगायला आवडेल? रिअल लाईफ मध्ये? रिअल लाईफ मध्ये छान चाललंय माझं. मी माझ्या प्राजक्ता म्हणून मी खूप खुश आहे. ओके. पण एखादी फेवरेट भूमिका तुझी कुठली? एनी हिस्टॉरिक पिरियडिक एनी कॅरेक्टर इज माय फेवरेट. ओके. मालिका, चित्रपट आणि OTT कुठे जास्ती कम्फर्टेबल वाटतं काम करताना? वेब सिरीज अँड फिल्म्स. ओके. अंकुश सर, तुम्हाला? फिल्म. ओके. स्क्रिप्ट वाचताना पहिले काय बघता? रोल काय आहे, म्हणजे कॅरेक्टर काय आहे, की स्टोरी? स्टोरी. स्टोरी. ओके. एक क्वालिटी जी तुम्हाला वाटतं की जी आजही, म्हणजे कितीही काळ गेला तरी आजही तुमच्यामध्ये आहे, जी तत्व आपण म्हणतो की आपण ज्या तत्वांवरती असतो, तर एखादं तत्व जे आजही तुम्ही धरून आहात? शांत बसणं. हो. दुसऱ्याचं ऐकणं. गुड लिसनर. असं. प्राजक्ता, तू काय सांगशील? अरे बापरे, शांत बसणं अजून आलं नाही माझ्यात. एक मात्र आहे की किती वाईट अनुभव आले, जगातून आले किंवा इंडस्ट्रीमधून आले, तरी सुद्धा असं मला वाटतं की, आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की तो अंगभूत जो चांगुलपणा आहे तो अजूनही गेलेला नाहीये, तर तो अबाधित राहावा. ओके. खूप That's a छान. quality, yes. खरं तर ही गोष्ट कुठे ना कुठेतरी आपण म्हणतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा, कारण देवखेळ म्हणजे कुठेतरी परंपरा, संस्कृती आली. तुम्हाला आजही असं वाटतं का की कुठल्या तरी गोष्टी आहेत की ज्या श्रद्धा, पण त्यांच्या श्रद्धेच्या मागे अंधश्रद्धा लपून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत, असं काही तुम्हाला कधी फील होतं का? मला असं वाटतं की ना, आपण श्रद्धेने कुठलीही गोष्ट केली श्रद्धेने, तर ती अंधश्रद्धा नाही होऊ शकत. कारण आपण ती मनापासून प्रामाणिकपणे करतो आणि ती दुसऱ्याच्या भल्यासाठी असेल तर ती श्रद्धाच राहते. जेव्हा आपण दुसऱ्याचा वाईट करायचा विचार करतो तेव्हा ती अंधश्रद्धा होते. प्राजक्ता? सेम. आय थिंक तुमचे इंटेन्शन्स जर प्युअर आहेत ना, की मला कोणालाही हार्म नाही करायचं आहे, मग तुम्ही मनापासून जे काही कराल, काहीही, नॉट नेसेसरी देवाला हात जोडा, काहीही कराल, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही हे बेस ठेवून, तर ती आय थिंक ती अंधश्रद्धा नाही आहे, मग ती श्रद्धाच आहे. चंद्रकांत सर? मी तर सांगेल आमच्या सिरीजमध्ये वाक्यच आहे की महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही. खूप छान. जाता जाता शेवटचा प्रश्न घेईन. तुमचा आवडता खेळ कोणता आहे हे सांगावं, आणि देवखेळ का बघावा हे सुद्धा सांगावं. आवडता खेळ म्हटलं तर लहानपणापासून सिनेमा बनवणं हाच खेळ होता माझा आवडता. त्याच्यामुळे रील असे लहान मुलं लहानपणी जमायचो, भिंग घ्यायचो,
छोट्या पूर्वी त्या निगेटिव्ह कट केलेल्या मिळायच्या त्या भिंतीवर असेच खेळ होते. वा वा. आणि तिथून देवखेळपर्यंतचा हा प्रवास आहे खरं तर. आणि देवखेळ या शब्दातच खूप काही गोष्टी दडल्यात. खेळामध्ये जसं तुम्हाला एक रोमांच असतं, तुम्हाला एक इमोशन्स असतात, तुम्हाला एक सस्पेन्स असतो, थ्रिल असतं. आणि जर तो देवाने जर त्याच्यात काही जडणघडण केली असेल तर तो किती रोमांचक आणि कसा असेल, तर याचं खरं उत्तर म्हणजे देवखेळ. हे मला फिलॉसॉफिकल सुचतंय बघ. आतापर्यंत जे पण आपण खेळ खेळत गेलो, जसं सर खेळत होते, देवानी यांच्याबरोबर खेळलेला तो खेळ होता आणि आय थिंक तोच बिगेस्ट खेळ आहे. दॅट्स माय फेवरेट. अंकुश सर. क्रिकेट माझा आवडता खेळ आहे आणि देवखेळ यासाठी लोकांनी बघावं की मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट, चांगले ॲक्टर्स, चांगला स्क्रीन प्ले असलेली कथा आहे आणि मातीशी जोडणारी गोष्ट आहे. तुम्हाला देखील शिमगा काय असो, देवखेळ काय असतं, पालखी कशी निघते, काय होतं, कसं ते हे करतात, त्यानिमित्ताने ही गोष्ट पण तुम्हाला बघायला मिळेल. खूप खूप थँक्यू. तुम्हा तिघांचं सुद्धा तुम्ही वेळ दिला आणि आपण छान अशा गप्पा मारल्या कमी वेळात सुद्धा. आणि मी जसं म्हणाले की मी कोकणी असल्यामुळे मी एक्सायटेड आहे, तर आय थिंक सगळे एक्सायटेड असतील हा देवखेळ बघायला सुद्धा. Definitely. ऑल द बेस्ट. जसं तू आता म्हणाली कोकणी आहेस त्यामुळे तू फारच एक्सायटेड आहेस आणि तू बघणारच आहे, तर कोकणवासीय तर तुमच्याच भागातला हा देवखेळ आहे, तुम्ही तर नक्कीच बघा. पण कोकणाबाहेरच्या लोकांनी सुद्धा हे नेमकं काय आहे, ह्या काय देवखेळ असतो तिकडे कोकणामध्ये, ही काय प्रथा आहे, परंपरा आहे, ही पाहण्यासाठी आमची देवखेळ ही वेबसिरीज झी5 वर येते. 30 जानेवारीपासून नक्की बघा देवखेळ.